आता मकर संक्रांतीहून 1 महिना होत आला तरी आम्हाला पतंग उडवायची आहेच. आता आजचाच विषय पाहा ना, कॉलेज झाल्यानंतर आम्ही चाललो होतो तर पार्क मध्ये आम्हाला काही लहान पोरं दिसले पतंग उडताना. पोट्टे म्हणत चला आपण पतंग उडून पाहू जमते काय आपल्याला. मग मॅच तिले म्हटलं अबे जमते काय, तुमचा भाऊ याच्यात प्रो आहे, थांबा बातच पतंग हव्यात लावतो. पहिले तर बायामध्ये कांड झालं की जे पतंग उडवायला घेतली ती डायरेक्ट टारकन फाटूनच गेली. ते म्हणत अबे फाकाल्या करू राहिला काय तू, जमते की नाही तुले. पण आता तुमचा भाऊ शेवटी अकोल्याचा आणि अकोल्याच्या पोट्टी किती डेंजर आहे हे तुम्हालाही माहित आहे. बाजूच्या झाडावरून लंगूट टाकून एक पतंग काढली आणि तेच हव्यात लावली आणि मग त्याच लुंगूट टाकेल पतंगीनं 4-5 हव्यातल्या पतंगा कापून टाकल्या आणि 2-3 आम्हीच पकडून घेतले. मग लहान लहान मुलं म्हणत दादा तुम्ही रोज येत जा. त्याला म्हटलं नाही रे बा कॉलेज असते, आज कशी सुट्टी भेटली थोडीशी लेक्चर ऑफ होता म्हणून आलतो. आणि मग तिथून 120च्या स्पीडने आपली गाडी काढली आणि सगळ्यात पहिले तो रेल्वे स्टेशनवर आलो आणि ट्रेन मध्ये चढल्या चढल्या मला एक काका भेटले. मग काय काका गप्पा गोष्टी केल्या, काकाला विचारलं कुठून आले, कायले आले, कशासाठी आले. शेवटी काका मला कावले आणि मला म्हणत बसणारे बा किती व्हिडिओ काढू राहिला आणि किती विचारू राहिला का, मग किडनॅप करतात का मला. त्याला म्हणतो नाही हो काका सांगा ना तुम्ही कुठून आले. मग त्याने सांगितलं हावळेहून आलो आणि साईनगरला चाललो म्हणत आपल्याला जरासं काम आहे. हिच्या अंग अशाच फकाल्या करत कधी अकोला आलो मला समजलंच नाही. आणि अकोला स्टेशनवर पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले आपले भाऊ भेटले. मग या भाऊची भेट घेतली, त्याच्या अंग थोड्या वेळ बोललो आणि तिथून डायरेक्ट घरी गेलो. आणि घरी येऊन आपल्याला लागली होती भूक, मग काय सरळ नाश्ता करायला आलो आणि इथे येऊन मस्तपैकी टाईट मध्ये नाश्ता करून घेतला. आणि नाश्ता करणं झाल्यानंतर सगळ्यात पहिले तर मोठ्या उमरीत आलो आपल्या मामाच्या घरी. आणि आपल्या मामाचा पोरगा किती डेंजर आहे हे तर तुम्हाला माहितच आहे. आता पहा मी त्याचा व्हिडिओ काढला तो व्हिडिओ तर काढून देऊ राहिला, थांबा म्हणे मी तुमचा फोटो काढतो म्हणे. आता मग आपला यानं फोटोशूट केला, त्यानंतर मामीच्या इकडून जरासा नाश्ता भेटला, तो नाश्ता करून घेतला, मग येले टाटा केला आणि तिथून शांततेत घरी गेलो. तर चला मग पोट्टे आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला एवढं फॉलो नक्की करजा. जय श्रीराम.